मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण शिकणार आहोत हेरिडिटी अँड इव्होल्युशन सायन्स सेकंडचा फर्स्ट चॅप्टर. ओके, तर सायन्स सेकंडच्या फर्स्ट चॅप्टरचं नेम आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. मी चॅप्टर सुरू करायच्या अगोदर तुमच्या सगळ्यांना सांगतो की हा जो पण चॅप्टर आहे तो टफेस्ट आहे. याच्यामध्ये जवळजवळ आपल्या बॉडीमध्ये असणारे DNA RNA यांच्याबद्दल इन शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलं आहे की ज्याच्यावर तुमची 11th आणि 12th डिपेंड्स आहे. सो इन डिटेल्समध्ये मी हा तुमचा चॅप्टर घेणार आहे. पुस्तकामधल्या नोट्सपेक्षा आपल्याकडे आपल्या क्लासच्याही नोट्स आहेत, दॅट इज अ वक्रतुंड क्लासेस, किंवा मी स्वतः डॉक्युमेंट नोट्स आहेत. ह्या नोट्ससाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला साईडला दिलेलाच दिसेल. ओके, आणि मी तुम्हाला याच्यावर व्हॉट्सअपच्यावर ह्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला सेंड करेन. तर ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी फोकस करा. बानो हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशन दॅट मीन्स व्हॉट? ओके, सो फोकस हिअर. हेरिडिटी मीन्स वारसा अँड इव्होल्युशन म्हणजेच काय, तर समथिंग चेंज किंवा काहीतरी नवीन घडणे मीन्स इव्होल्युशन. आता तुमच्या सगळ्यांना हेरिडिटी म्हणजे काय सांगतो, एक अशी गोष्ट जी आपल्या आई वडिलांमधून आपल्यामध्ये येते, आपल्यातून आपल्या मुलांमध्ये पुढे जाऊ शकते, अशा थिंगला हेरिडिटी म्हणतात. मग अशी थिंग कोणती आहे? तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यांचे आई वडील टॉल असतात त्यांची मुलं सुद्धा टॉल होतात. ज्यांच्या आई वडिलांचे हेअर्स कर्ली असतात त्यांची मुलं सुद्धा कर्ली हेअर्सची होतात, हो की नाही? किंवा ज्यांचे आई वडिलांचे केस सिल्की असतात त्यांची मुलांची केस सिल्की होतात. ह्या थिंग्स तुम्हाला माहीत आहेत. त्या का म्हणून होतात? कारण त्यांच्या आई वडिलांमधून त्यांच्यामध्ये अशी काहीतरी थिंग पास होत होते, त्यालाच त्यांनी काय मिळालं आहे, हेरिडिटी. ओके, बट हे झालं हेरिडिटीचं मिनिंग. बट व्हॉट डू यू मीन बाय इव्होल्युशन? इव्होल्युशन म्हणजे समथिंग चेंज ऑर समथिंग ग्रेटर दॅन देअर पॅरेंट्स. म्हणजे आई वडिलांपेक्षा काहीतरी नवीन खूबी त्यांच्या मुलांमध्ये येणे, यालाच त्यांनी काय म्हणलं आहे, इव्होल्युशन म्हणलं आहे. आता याचं एक्झाम्पल तुमच्या सगळ्यांना माहित आहे. तुम्ही तो जादूचा मूव्ही पाहिला आहे, कोई मिल गया, हो की नाही? आणि त्याच्यानंतरचा सेकंड पार्ट त्याचा क्रिश. मला सांगा, कोई मिल गयामध्ये ज्यावेळेस ऋतिक रोशन दाखवलेला आहे त्यावेळेस तो कसा दाखवला, एकदम असा चोमू टाईप, फटीचर टाईप दाखवलेला आहे. बट जेव्हा तुम्ही त्याला क्रिश मूवीमध्ये पाहता त्यावेळेस एकदम कसं दाखवलेलं आहे, तर एकदम जास्त फॅसिलिटी किंवा त्यामध्ये जास्त सुपर पॉवर्स असलेला दाखवला आहे. तो डॉल्फिन सारखा पोहू शकतो, परत हवेमध्ये उडतो, उड्या काय मारतो, व्हॉट एव्हर दॅट टाईप थिंग्स, हो की नाही? मग झाडावर पण काय चढतो, प्रियंका चोपडाला वाचवतो, अशी मस्तपैकी. सो जस्ट लाईक दॅट. मग ह्या नवीन थिंग्स त्याच्यामध्ये इव्हॉल्युएट झाल्या, म्हणजेच काय, एक्स्ट्रा आल्या, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आल्या. ह्या थिंग्स फक्त आणि फक्त इव्होल्युशनमुळे घडून येतात. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला इव्होल्युशन शिकायचंय, पण बिफोर, म्हणजे अगदी आपल्या अर्थवर ज्यावेळेस सुद्धा प्राणी जन्माला आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत इव्होल्युशन तुम्हाला लर्न करायचंय. म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की तुमच्या सगळ्यांचे पूर्वज, ओके, ॲन्सिस्टर हे कोण होते? माकड होते. तुमच्या सगळ्यांना माहीत आहेत. आणि त्यांच्यापासून तुम्ही माकडांना तयार झाला. सो मग हे जे पण एक चेंज झालेला आहे, ओके, हा सगळा जो पण चेंज आहे तो चेंज इव्होल्युशनचाच पार्ट आहे. तो सुद्धा तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. एकदम इंटरेस्टिंग आहे. तुम्ही सगळ्यांनी हा चॅप्टर नक्की एन्जॉय करा. तर चला आता आपण शिकूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे हेरिडिटी. हेरिडिटी, इव्होल्युशन ह्याचा शोध कोणकोणत्या सायंटिस्टने कोणत्या कोणत्या इयरमध्ये लावला ते आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लर्न करायचं आहे. सो चला सगळ्यांनी बाळांनो फोकस करा. आता बाळांनो, ओके, सो बाळांनो आता आपण लर्न करतो हिस्ट्री. आता ह्या हिस्ट्रीच्या पॉईंटमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे ते सगळ्यांनी पॉईंट फोकस करा. हे शिकायच्या अगोदर मला तुमच्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं वाटतंय, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. ओके, सो चला आपण स्टार्ट करूया. आता बाळांनो, हिस्ट्री पाहायच्या अगोदर, हिस्ट्री शिकायची इच्छा का आहे किंवा हिस्ट्री काम तुम्हाला शिकवली जाते? बाळांनो, तुम्ही हे जे पण लर्न करताय त्यासाठी भरपूर सायंटिस्टने अहोरात्र दिवस रात्र कष्ट करून, म्हणजे जवळजवळ काय काय सायंटिस्टने तर त्यांची होल लाईफ सॅक्रिफाईस केली फक्त तुम्हाला हा एवढी सगळी हिस्ट्री सांगण्यासाठी. आणि काय काय ह्यामध्ये सायंटिस्ट असे आहेत की त्यांची डेथ झाल्यानंतर कितीतरी वर्षानंतर मग जगाला कळलं की त्यांनी लावलेलं ॲक्च्युली शोध काय लावला किंवा त्यांनी आपल्यासमोर काय आणलंय. हे सगळं ह्या सायंटिस्टचे एफर्ट्स आहेत. सो म्हणून त्यांचं नाव तर आपण शिकायलाच पाहिजे आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये पडतंच पडतं. सो इट्स इम्पॉर्टंट फॉर युअर 11th 12th आणि इव्हन इम्पॉर्टंट फॉर CET नीट, वॉट एव्हर यू आर गोइंग टू गिव्ह एक्झाम. ओके, सो लेट्स बी स्टार्ट. आता पाहणं, सगळ्यात फर्स्ट सायंटिस्ट आहेत सर जॉन ग्रिगॉर मेंडल. हे सगळ्यात माझ्या फेवरेट सायंटिस्ट आहेत. तुम्ही त्यांचा फोटो पाहू शकाल, साईडला मी दाखवलेलाच आहे फोटो. ओके, सो सर ग्रिगॉर जॉन मेंडल हे बानो इयर 1886 म्हणजे 1886 सालापर्यंत, ओके, 1886 मध्ये त्यांनी बानो शोध लावला. त्यांनाच खरं म्हणलं जातं पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स.
पायोनियर म्हणजेच की ज्यांनी पाया रचलेला आहे, ओके, कशाचा, तर जेनेटिक्सचा. तेच बानो खरे आहेत की ज्यांच्यामुळे आपण आपली बॉडीच्या आतमध्ये सेल काय आहे, ते सेल कसं काम करते, आणि कितीतरी मेडिसिन्स, कितीतरी औषधे, कितीतरी ट्रीटमेंट, मेडिकल ट्रीटमेंट, इव्हन आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनावरचं व्हॅक्सिन सुद्धा यांच्याचमुळे शोधलं गेलं आहे. म्हणजे त्याची सुरुवात यांच्यापासून सुरुवात झालेली आहे. ओके, ते म्हणजेच कोण, सर जॉन ग्रिगॉर मेंडल यांनी 1886 मध्ये सेलच्या आतमध्ये काय थिंग्स असतात, त्या कशा सेपरेट आउट होतात, परत कशा फ्यूज होतात, आणि नवीन म्हणजे ऍक्च्युली हेरिडिटी कसं फॉर्म होत असते, एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनपर्यंत काय जात असतं, हे यांनी शोधून दाखवलेले. ते आपण नेक्स्ट लेक्चर बाय लेक्चर किंवा चॅप्टर बाय चॅप्टर आपण लर्न करणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही 11th मध्ये जाल, 12th मध्ये जाल, त्यावेळेस आपण अजून जास्त फोकस करून यांचं वर्क शिकणार आहोत. पण ठीक आहे, आता सगळ्यांनी फोकस करा. सो सर जॉन ग्रिगॉर मेंडल, दे आर ही वॉज पायोनियर ऑफ अ मॉडर्न जेनेटिक्स. त्यांच्यानंतरचे जे सेकंड सायंटिस्ट आहेत ते 1901 मध्ये म्हणजे 1901 साली ह्युगो डे व्हॅरिस. ओके, सपोज जर का तुम्हाला ही कर्सिव रायटिंग बोर्डवरची समजत नसेल तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ह्यांची नेम्स वगैरे इझिली पाहायला मिळतील, किंवा तुम्ही माझे नोट्स जरी मागवले त्याच्यावर मी तुम्हाला नोट्स मी देणारच आहे, त्यातून तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. आता फक्त तुम्ही फोकस करा. ह्युगो डी व्हॅरिस अँड न्यूटॉन, ही ॲक्च्युली इन 1901 म्हणजे 1901 साली ह्युगो डी व्हॅरिस हे जे सायंटिस्ट होते, यांनी म्युटेशन थेअरी जगासमोर आणली. काय आणलेली आहे, म्युटेशन थेअरी. म्युटेशन म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहता की सपोज काय काय ना बघा बाळांनो, 5 फिंगरच्या ऐवजी 6 फिंगर असतात. फॉर एक्झाम्पल ऋतिक रोशन, व्हॉट एव्हर. ओके, आणि 1902 साली वॉल्टर अँड सुटॉन ऑब्झर्व्ड अ पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहोपर. तुम्ही सगळ्यांना ग्रासहोपर माहिती आहे ना, ग्रासहोपर म्हणजे नाकतोडा. तर वॉल्टर अँड सुटोन हे जे पण सायंटिस्ट होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा क्रोमोझोमची जोडी ऑब्झर्व केली, म्हणजे कपल ऑफ क्रोमोझोम्स ऑब्झर्व केले. तुमच्या सगळ्यांना माहित असेल बाळांनो, सगळ्यांनी इथे फोकस करा की एक अशा टाईपचे क्रोमोझोम्स आपल्या बॉडीमध्ये असतात. ओके, तर ही क्रोमोझोमची जोडी म्हणजेच काय, तर बाळांनो एक अशा टाईपचे क्रोमोझोम्स त्यांनी आपल्या बॉडीमध्ये ऑब्झर्व केले. ओके, सो ही कपल्स ऑफ अ क्रोमोझोम किंवा क्रोमोझोमची जोडी ग्रासहोपरच्या बॉडीमध्ये, ग्रासहोपर म्हणजेच काय बाळांनो, नाकतोडा, नाकतोड्याच्या बॉडीमध्ये क्रोमोझोमच्या जोडी कुणी ऑब्झर्व केली, वॉल्टर अँड सुटोन. आता ऍक्च्युली बाळांनो हे क्रोमोझोम नेमकं काय असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. अगोदर मी हे हिस्ट्री क्लिअर करतो, नंतर मी तुम्हाला शिकवतो. सगळ्यांनी पुढे पहा. ओके, 1944 म्हणजे 1944 मध्ये ट्रायो सायंटिस्ट का म्हणले, 3 सायंटिस्टने एकत्र येऊन लावलेला शोध म्हणून त्याला ट्रायो सायंटिस्ट म्हणलं गेलेलं आहे. ओके, सो ट्रायो सायंटिस्ट ओस्टवर्ल्ड ॲव्हेरी, मॅक्लियान, MC कार्टी अँड कोलिन मॅक्लिऑड यांचे नेम्स तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा पाहायला मिळतील, तुमच्या टेक्स्टमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. हेच ते 3 सायंटिस्ट आहेत ज्यांनी प्रूव्ह केलं, काय प्रूव्ह केलं, दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव अ DNA एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेस सोडले तर बाकी सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये कोण असतात बाळांनो, DNA. हो का, हा पार्ट दाखवले मी तुम्ही, इथे DNA दाखवले. हे DNA बाळांनो व्हायरसेस सोडले तर बाकी सगळ्या ऑल ओव्हर ऑर्गॅनिझम, तुमची कॅट, डॉग, बैल, डुक्कर, म्हैस, तुम्ही स्वतः सगळ्यांमध्ये बाळांनो कोण आहेत, DNA आहेत एक्सेप्ट व्हायरस. तुम्ही सगळ्यांना आता कोरोना व्हायरसमध्ये कळून चाललं असेल की त्यांच्या बॉडीमध्ये RNA असतात, ते एकाच्या आपल्या स्वतःच्या बॉडीमधून ह्युमनच्या बॉडीमध्ये व्हायरसेस सोडतात. वॉट एव्हर त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल. ओके, आता मात्र तुम्ही बाळांनो ही हिस्ट्रीच्यावर फोकस करता. इथून पुढची ह्या इथपर्यंतच्या हिस्ट्रीपर्यंत तुम्ही शिकला ते म्हणजेच काय, ट्रायो सायंटिस्ट. त्या ट्रायो सायंटिस्टचं नेम काय आहे, ओस्टवाल्ड ॲव्हेरे, मॅक्लिऑन, MC कार्टी अँड कोलिन मॅक्लिऑड. हे ते 3 सायंटिस्ट. आता ह्याच्यानंतर एक मेन जे सायंटिस्ट आहेत त्यांचं खरं तर वर्क आपल्याला लर्न करायचं आहे, ते म्हणजेच कधी, तर इन 1961 1961 आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ. ओके, ते म्हणजेच कोण, फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मोनार्ड. फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड हे जे 2 सायंटिस्ट आहेत त्यांनी एक थेअरी प्रपोज केली. ओके, ही प्रपोज्ड अ मॉडेल फॉर अ प्रोसेसिंग ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस आपल्या बॉडीमध्ये कसं होत असतं हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. ओके, सो चला सगळ्यांनी फोकस करा. आता हे नेमकं कसं होत असतं ते आता आपण लर्न करूया. आता मी तुमच्या सगळ्यांना सांगणार आहे बाळांनो की जसं आपल्याला 1961 मध्ये फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मोनार्डने प्रोटीन सिंथेसिस नक्की कसं होत असतं ते आता आपल्याला इथून पुढे शिकायचंय.
पण प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी बाळांनो म्हणजे नक्की कसं होतं हे समजण्यासाठी तुमच्या सगळ्यांना बेसिक माहिती पडणं गरजेचं आहे. सो इथून पुढे बाळांनो तुम्हाला बेसिक मी सांगेन आणि त्याच्यानुसार मग आपण पुढचा पॉईंट आपण कंटिन्यू करूया. सगळ्यांनी बाळांनो फोकस करा. ओके, तुमच्या सगळ्यांना माहित आहेत बाळांनो हे तुमच्या बॉडीमध्ये कोण असतात? DNA. हे तर तुमच्या सगळ्यांना माहित आहेत. ओके नाही, हे तुमच्या बॉडीमध्ये बाळांनो DNA आहेत. प्रत्येकाच्या बॉडीमध्ये DNA आहेत हे. ओके, पण हे DNA नेमके असतात कुठे बॉडीमध्ये? हा भरपूर जण प्रश्न असेल. आपल्या बॉडीमधल्या केसाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत ईच अँड एव्हरी सेलमध्ये DNA आहेत. कोण आहेत? DNA. आता हे कसं? तर चला मी तुमच्या सगळ्यांना सांगतो. आता फॉर एक्झाम्पल समजा मी ते काढले आहे ही एक सेल. ओके, ह्या सेलच्या आतमध्ये बाळांनो कोण आहे? न्यूक्लियस. ओके नाही, ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये ना बाळांनो क्रोमोझोम्स असतात. काय असतात? क्रोमोझोम्स. हे बघा, अशा आपल्या बॉडीमध्ये टोटली 46 क्रोमोझोम आहेत. 46 एका पेशीमध्ये क्रोमोझोम आहेत. मग आपल्या होल बॉडीमध्ये किती सेल्स आहेत? आणि प्रत्येक सेल्समध्ये एका सेलमध्ये 46. मग एव्हरी सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतील? ओके नाही, भरपूर क्रोमोझोम आपल्या बॉडीमध्ये. पण आता आपण एक सेल पाहूया आणि एक सेलमध्ये फक्त मी तुम्हाला 2 क्रोमोझोम दाखवू शकतो. त्यातला एक क्रोमोझोम नक्की कसा तयार होतो म्हणजे ईच अँड एव्हरी क्रोमोझोम कसा तयार होतो हे मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यांकडे फोकस करा. ओके, आता हा जो बाळांनो क्रोमोझोम आहे ना तो एका धाग्याने असा रॅप केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही मांजाचा धागा कसा गुंडळता, मांजाचा धागा सेम तसा. ओके, जस्ट लाईक अ दॅट. मी आता थोडंसं जरा स्पीडमध्ये काढतोय सो एकदम हे येणार नाही मला. पण हे बघा, हा असा बाळांनो एक क्रोमोझोम तयार होतो. बघा, हाच तो क्रोमोझोम. ओके, पण हा क्रोमोझोम कोणत्या धाग्याने गुंडाळलेला असतो? तुम्ही मांजाची जर का रीळ पाहिली तर ती मांजाने गुंडाळलेली असते. मग ही कशाने? यासाठी मी काय केलं बाळांनो, त्याच्यातला एक धागा आहे ना तो जरा सोडला, सुट्टा केला आणि सेपरेट काढला. सेपरेट केल्यानंतर मी थोडासा तो झूम करून पाहिला. तो जेव्हा पण मी झूम करून पाहिला तर तुम्हाला असं दिसला, अरे हा तर DNA आहे. कशासारखा दिसतोय? हा DNA सारखा दिसतोय. म्हणजेच आपल्या बॉडीमधल्या सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमोझोम हे DNA पासून बनले आहेत. हाच तो DNA. ह्या DNAचा जो बाळांनो एक सिक्वेन्स असतो ना, ह्या एका सिक्वेन्सला एक जीन म्हणतात. फर्स्ट जीन. सपोज सेकंड सिक्वेन्स असतो त्याला सेकंड जीन म्हणतात. ओके, आता तुम्ही म्हणा सर हे जीन काय आहे? तर जीन म्हणजे ना बाळांनो ऍक्च्युली कोड आहे आपल्या बॉडीचा कोड. आपले आईज कसे असणार, आपले लिप्स कसे असणार, आपली काय आपण म्हणतो याला चीन कशी असणार आहे, आपल्या नोजचा शेप कसा आहे, आपला व्हॉइस कसा आहे, आपले हेअर्स कसे आहेत, आपली हाईट केवढी, आपल्या आईचा रंग कसा आहे, आपले फिंगर्स कसे आहेत, आपले नेल्स कसे आहेत, ईच अँड एव्हरीथिंगच्या माहिती कोडमध्ये ह्या जीन्सच्या मध्ये साठवलेली असते. हे दिसत तुम्हाला इथे मी ज्या आपण ह्या रेषा काढल्यात नाही आहेत बाळांनो कोड्स. काय आहेत बाळांनो? कोड. आता बाळांनो ह्या कोडलाच जेनेटिक्समध्ये कोडॉन्स म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? कोडॉन्स. मी तुमचं बेसिक व्होकॅब्युलरी क्लिअर करतोय की ज्याच्यामुळे तुमचा पुढचा पॉईंट इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल. कारण की हे सगळं तुमचं 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्डमध्ये झालेलं असतं. पण भरपूर जणांना 8th स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्ये समजत नाही. त्यासाठी मी बाळांनो तुमचा बेसिक इथे क्लिअर करतोय. ओके, सो फोकस या. आता बाळांनो याच्यामधले हे जे पण जीन आहेत त्याच्यामधले हे जे पण सेंटरचे जे पण मी लाईनिंग काढलेले आहे DNAच्या लाईनिंग यांना कोड वरून कोडॉन म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? कोडॉन. आता ह्या कोडॉन्स नेमके कसे असतात तर त्यासाठी बाळांनो मी तुम्हाला थोडंसं एक डिफरंट अँगलने शिकवणार आहे. सगळ्यांनी फोकस करा. ओके, हे जे पण कोडॉन्स आहेत ना बाळांनो हे ह्याच्यावर असे टाईपचे अरेंजमेंट असते. जशी बाळांनो तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की कॉम्प्युटरची लँग्वेज असते. हो की नाही? कॉम्प्युटरची लँग्वेज तुम्ही सगळ्यांनी लर्न केली असेल IT मध्ये. 1 1 1 0 0 0 1 1 0 1 0 1 1 1 अशी कॉम्प्युटरची लँग्वेज असते. म्हणजे हे कॉम्प्युटरचे कोड झाले. आपण जे पण टाईप करतो ना कॉम्प्युटरमध्ये ते ह्या कोडमध्ये कॉम्प्युटरमध्ये सगळं रेकॉर्ड होत असतं किंवा कॉम्प्युटरला आपली लँग्वेज ह्या कोडमध्ये कन्वर्ट करून मग कॉम्प्युटरला समजते आणि कॉम्प्युटरची लँग्वेज ह्या कोडमधून आपल्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट केली जाते तेव्हा आपल्याला समजते. लक्षात घ्या. सो सेम जस्ट लाईक अ दॅट आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हे कोडॉन्स असतात. ओके, हे जे पण कोडॉन्स असतात त्यांच्या एका ब्रिकला काय म्हणतात? न्यूक्लिओटाइड. ही एक ब्रिक जी पण आहे तिला म्हणतात न्यूक्लिओटाइड. हे सगळ्यांनी प्लीज फोकस करा. प्लीज लक्षात ठेवा. इट्स अ व्हेरी
अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हे जे पण न्यूक्लिओटाइड्स आहेत बाळांनो, हे सगळ्यात महत्त्वाचे का मानले गेलेत किंवा हे न्यूक्लिओटाइड नक्की कसे फॉर्म झाले असतात ते मला तुमच्या सगळ्यांना बाळांनो शिकवायचं आहे. ओके, सो बाळांनो सगळ्यांनी पहा, न्यूक्लिओटाइड. ओके, आता बाळांनो न्यूक्लिओटाइड म्हणजेच काय, तर हा बाळांनो एक कोडॉन. आता हा एक कोडॉन नेमका कसा असतो मी ते तुमच्या सगळ्यांना दाखवतो. खरं तर न्यूक्लिओटाइडची डायग्राम तुम्ही सगळ्यांना बाळांनो शिकायचीच आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूक्लिओटाइड म्हणजेच नेमकं काय सांगतो. सपोज सगळ्यांनी समजा हा डीएनए म्हणजे एक बिल्डिंग आहे, काय आहे, एक प्रकारची बिल्डिंग. आणि तुमची बिल्डिंग कशी फॉर्म होते रे, ब्रिक्सवर ब्रिक्स म्हणजे विटांवर विटा ठेवून तुमची बिल्डिंग फॉर्म होते. म्हणजेच बाळांनो ही ब्रिक्स किंवा ही जी पण विटांवर विटा आहे त्या विटांवर विटा कशा तयार म्हणजे एकमेकांवर ठेवल्यामुळे मग ही बिल्डिंग फॉर्म झालेली आहे. जस्ट लाईक दॅट न्यूक्लिओटाइडवर न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओटाइड ठेवल्यानंतर मग बाळांनो काय फॉर्म होत असतं, तर मग हे डीएनए फॉर्म होत असतो. मग चला बाळांनो, हा न्यूक्लिओटाइड म्हणजेच ह्या डीएनएची वीट म्हणजेच ब्रिक नेमकी दिसते कशी ही मला तुमच्या सगळ्यांना दाखवायची आहे. ही जी पण ब्रिक असते ना बाळांनो, त्यामध्ये एक पहिला पॉईंट असतो, तो असतो फॉस्फरस म्हणजे पी. त्याच्यानंतर असं बाळांनो पेंटॉज शुगर म्हणजे एस. पेंटॉज का म्हणले, कारण त्याला 5 साइड आहेत. 1 2 3 4 5 आहेत का 5, म्हणून त्याला पेंटॉज शुगर असं म्हणलं आहे. ओके, आता ही जी पण पेंटॉज शुगर आहे बाळांनो, फोकस करा, त्याला इथल्या ह्या पॉइंटला बाळांनो काय असतं, तर एक असा स्क्वेअर टाईप स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात एन बेस. एन बेस म्हणजेच नायट्रोजन बेस. एन बेस मीन्स व्हॉट बाळांनो, नायट्रोजन बेस. ओके, एन बेस और नायट्रोजन बेस. आता बाळांनो हा जो पण एक पार्ट आहे किंवा ह्याला एवढ्या एका पार्टलाच काय त्यांनी म्हणलं आहे, न्यूक्लिओटाइड. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता बाळांनो ह्याच्यामध्ये मग तुम्ही म्हणाल सर कोडॉन कुठे, कोड कुठे, तर तो कोड म्हणजे हा एन बेसचे ते कोड असतो. लक्षात घ्या, ही एक वीट झाली. जशी आपल्या बिल्डिंगची एक ब्रिक असते ना, तशी डीएनएची ब्रिक म्हणजेच कोण आहे, ही न्यूक्लिओटाइड आहे. हा एकच वीट झाली. ह्याच्यामधला हे एस म्हणजे शुगर तुमच्या सगळ्यांना माहित आहे, फॉस्फरस तुमच्या सगळ्यांना माहित आहे, नायट्रोजन तुमच्या सगळ्यांना माहित आहे. हे सगळे बघा आहेत बाळांनो नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, निर्जीव गोष्टी आहेत. आणि सगळ्यांनी विचार करा बाळांनो, आपली होल बॉडी ही निर्जीव गोष्टींपासून बनलेली आहे. ते बाळांनो आपल्याला याच्यावरून समजतं. तसंही आपल्या संस्कृतीमध्ये म्हणलेलंच आहे बघा बाळांनो, की आपली पूर्ण बॉडी ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आणि ही पंचमहाभूते निर्जीव आहेत. वायू, हवा, आकाश, त्यानंतर बाळांनो अग्नी, पृथ्वी आणि जल. बघा बाळांनो ह्या निर्जीव गोष्टींपासून आपली बॉडी बनलेली आहे. ते आपल्याला सायंटिफिकली इथे सुद्धा प्रूव्ह होत असतं. आता ह्याच्यामधला बाळांनो जो पण पॉईंट आहे कोडॉन्सचा, ओके, त्याच्यावरच बाळांनो पुढचा अख्खाच आपलं डिपेंड्स आहे. सो तुम्ही सगळ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. मग कोडॉन नक्की ह्याच्यामध्ये कुठे, आपली सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं, जीन फर्स्ट, आईचा कलर, जीन सेकंड, आयब्रोज, ओके, हे सगळं शेप, आयब्रोजचा शेप, हे सगळं आपल्या जीनमध्ये असतं. ओके, पण ही सगळी इन्फॉर्मेशन ह्या एन बेसमध्ये असते म्हणजेच नायट्रोजन बेसमध्ये असते. आणि त्या नायट्रोजन बेसलाच म्हणतात कोडॉन्स. मग चला ह्या कोडॉन्स बद्दल आपण थोडंसं शिकूया. ओके, हे कोडॉन जे पण आहेत ना, ते एकूण टोटली आपल्या बॉडीमध्ये 5 टाईप्सचे असतात. किती असतात, 5 टाईप्सचे. तर चला हे 5 टाईप्सचे कोडॉन आपण लर्न करूया. सगळ्यांनी फोकस करा. ओके, आता हे जे पण कोडॉन्स आहेत, मी ते लिहितो कोडॉन. बाळांनो आपल्यामध्ये समजा जे कोडॉन्स आहेत त्याचे मी 2 ग्रुप करतो. ओके, पहिले आहेत ते म्हणजेच कोण, किंग नको, प्रिन्स. काय आपण म्हणूया बाळांनो, प्रिन्स आणि प्रिन्सेस. प्रिन्स अँड प्रिन्सेस असे 2 ग्रुप मी पाडतो. ओके, सो ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इंटरेस्टिंगली समजेल. जे पण प्रिन्स आहेत त्यांचे नेम काय आहेत, ॲडेनिन आणि ग्युएनिन. अश्विन गोळे जे माझं नाव आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता, ॲडेनिन ग्युएनिन. आणि ज्या पण प्रिन्सेस आहेत त्या कोण आहेत बाळांनो, बघा, टी थायमिन म्हणजे तमन्ना. आणि बाळांनो सी म्हणजेच कोण, सायटोसिन. तुम्ही याला चंद्रा म्हणू शकता, व्हॉट एव्हर, जे पण तुम्हाला आवडेल ते. तर बाळांनो हा जो पण प्रिन्स आहे ए, तो फक्त टीशीच काय करतो, कनेक्शन करतो. काय करतो बाळांनो, कनेक्शन. ए फक्त टीशी म्हणजे ॲडेनिन थायमिन सोबत.
ओके, आणि जी जो पण आहे ना तो फक्त कोणासोबत करतो, चंद्रासोबत करतो. सो जी म्हणजे ग्युॲनिन आणि सी म्हणजे सायटोसिन. पण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे बाळांनो, इंटरेस्टिंग गोष्ट इथे सुरू होते. जो ॲडेनिन आहे ना त्याच्या हातावर आहे ना 2 रेषा असतात. ज्या 2 रेषामुळे त्याचे ना बाळांनो काय होतात, तर 2 गर्ल्ससोबत लग्न होतं असं समजून चला. हे सगळं जे पण आहे ना ते फक्त आणि फक्त DNA मध्ये असतं. कशामध्ये असतं बाळांनो, DNA मध्ये. पण ज्यावेळेस सुद्धा तुमच्या सगळ्यांना माहिती आहे बाळांनो हे DNA आहे, पण जर का एक सिंगल स्टँड असेल, काय असेल बाळांनो, एक सिंगल स्टँड असेल, हे बघा अशी जर का एक सिंगल स्टँड असेल, इथे डबल स्टँड आहे 1 2, डबल स्टँड म्हणून याला DNA म्हणतात. आणि जर का सिंगल स्टँड असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, RNA म्हणायचं. मग RNA मध्ये ज्यावेळेस सुद्धा ॲडेनिन जातो त्यावेळेस त्याच्यासोबत त्याची दुसरी बायको असते. तिचं नाव काय आहे, यू म्हणजेच युरॅसिल. काय बाळांनो नाव तिचं, उर्वशी, युरॅसिल. ओके बाळांनो. सो अशा प्रकारे तुम्ही हे 5 प्रकारचे कोड लक्षात ठेवा. हे 5 प्रकारचे कोड ह्या DNA मध्ये अरेंज केले असतात. जर का RNA मध्ये गेलं तर युरॅसिल असतं, पण DNA मध्ये असेल तर T म्हणजे थायमिन असतं. तुम्हाला ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन इन डिटेल्स मध्ये 11वीत आणि 12वीत शिकवणारच आहेत. पण आत्ताचा या चॅप्टर मधला पॉईंट करण्यासाठी तुम्हाला हे ATUGC एवढे फक्त इनिशियल्स लक्षात ठेवा. ह्यांचा फुल फॉर्म तो तुम्हाला 11-12 मध्ये गेल्यानंतर कळेल, किंवा तुम्हाला याचा जर फुल फॉर्म हवा असेल तर तो फुल फॉर्म सुद्धा मी शिकवेनच. ओके, फॉर एक्झाम्पल एचा फुल फॉर्म आहे ॲडेनिन, मी इथे लिहितो. ओके, एचा फुल फॉर्म आहे ॲडेनिन, ॲडेनाइन. टीचा फुल फॉर्म आहे थायमिन. ओके, त्याची सेकंड वाईफ यू चा फुल फॉर्म आहे युरॅसिल. ओके, त्यानंतर जी चा फुल फॉर्म आहे बाळांनो ग्युॲनिन, आणि सी चा फुल फॉर्म आहे सायटोसिन. ओके, हे सगळेजण बाळांनो आपल्या बॉडीमधले कोण झाले, तर मग कोडॉन झाले. ह्या कोडॉनला मी इथे प्रिन्स नाव दिलंय आणि प्रिन्सेस नाव दिले, पण यांचं खरं नाव काय आहे हे पण तुम्हाला कळायला हवं. यांचं खरं नाव आहे प्युरिन, ए आणि जीचं, आणि हे जे पण आहेत त्यांचं नाव आहे पायरिमिडिन. ओके, आता पाहू, ही ग्रीक लँग्वेज आहे, ती थोडीशी लक्षात ठेवायला हार्ड जाते, बट अशक्य नसते. सो हे 11-12चं आहे, पण तुमचा बेस तर पक्का झाला पाहिजे. त्यासाठी मला तुम्हाला हे सांगायचं आहे. तुम्ही नंतर जेव्हा सुद्धा 11-12 मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला हे पुन्हा येणार आहे, पण तुमचा तो पॉईंट आज आणि आत्ताच क्लिअर झालेला असणार आहे. ओके, सो लेट्स वी लर्न नेक्स्ट. आता आपण भावना पुढे पाहूया. तुम्ही सगळे म्हणाल की सर हे कोडॉन्स तुम्ही आम्हाला सांगितले, पण हे कोडॉन्स नक्की ह्याच्यामध्ये अरेंज कसे होतात, तर चला मी तुम्ही सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी फोकस करा. ओके, आता बघा हे जे पण कोडॉन्स आहेत, मी तुम्हाला कोडॉन्स मध्ये सांगितलं की एचा लग्न नेहमी कोणासोबत होतं, थायमिन. आता हे RNA मध्ये युरॅसिल, उर्वशी असते. आता आपण जरा उर्वशीला थोडीशी बाजूला ठेवूया, आता फक्त आपण तमन्नाचा विचार करूया. ओके, सो एचा विवाह कोणासोबत होतो, टी सोबत. मग जिथे सुद्धा ए असेल त्याच्यासमोर नेमकी लगेच कोण असणार आहे, टी असणार आहे, म्हणजे तमन्ना असणार आहे. ओके, सो जिथे सुद्धा जी असेल लगेच त्यासमोर कोण असणार आहे, सी असणार आहे, म्हणजे ग्युॲनिनच्या समोर सायटोसिन, ॲडेनिनच्या समोर थायमिन. ओके, मग आता बाळांनो सगळ्यांनी DNA मध्ये फोकस करा. जर का इथे समजा DNA आहे, ह्या DNA मध्ये पहिल्या 1 नंबरला बाळांनो ॲडेनिन असेल तर त्याच्यासमोर इकडे 2 नंबरला कुठला कोड असेल, थायमिन. बरोबर. जर का इथे जी असेल 2 नंबरला तर त्यासमोर कोण असणार आहे, सायटोसिन. समजा इथे टी आहे तमन्ना, तिच्या समोर कोण उभा असणार आहे, ॲडेनिन. ओके, आणि जर का बाळांनो इथे सी असेल तर त्याच्यासमोर कोण उभा असणार आहे, ग्युॲनिन. सर बाळांनो इथे बघा एक कोड तयार झाला, AGTC. असेच कोड असतात प्रत्येकामध्ये, हे डिफरंट कोड असतात. AGTC, काय कायच्यामध्ये बाळांनो असा पण कोड असतो, AGGC, काय कायच्यामध्ये असा पण कोड असतो बाळांनो. ओके, TGC, कसे कोड असतात त्यानुसार आपली बॉडी फॉर्म होत असते. ओके, पण तुम्हाला सांगतो बाळांनो, ह्याच्यामध्ये ना ज्यावेळेस सायंटिस्टनी स्टडी करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी हे 3 कोडचे ग्रुप पाडले, म्हणजे फक्त फर्स्ट 3 कोड AGT. ओके, इथे सुद्धा फर्स्ट, इथे समजा लास्ट 3 GGC, हे 3 कोडचे जे पण ग्रुप पाडले ना त्यालाच त्यांनी काय नाव दिलं बाळांनो, ट्रिपलेट कोडॉन. हा पॉईंट तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे, पण आता तुम्हाला शिकवतो तो लगेच लक्षात राहील तुमच्या. सो त्याला त्यांनी काय नाव दिलं, ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन, 1 2 3
ट्रिपलेट कोडॉन असं त्यांनी नाव दिले, असे त्यांनी ग्रुप पाडले की ज्याच्यामुळे पुढचं बाळांनो पार्ट शिकायला तुम्हाला इझी जाईल. ओके, आता बाळांनो ओके सो बाळांनो आता आपण हा सगळा बेस तुमचा क्लिअर झाला. आता इथून पुढचा जो पॉईंट आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो प्लीज फोकस या. आता बाळांनो जो पण पुढचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय शिकवतोय सगळ्यांनी बघा. ओके, ह्याच्यामध्ये बाळांनो मी तुम्हाला शिकवणार आहे प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस बाळांनो तुमच्या सगळ्यांना हे सांगणं खूप महत्त्वाचं. तुम्ही म्हणा सर प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय? ओके, प्रोटीन सिंथेसिस आपल्या बॉडीमध्ये कशाला होत असतं? आपण तर बाहेरून पण प्रोटीन खातोच की नाही, हो की नाही? आपण डिफरंट टाईप्सचे मीट म्हणजे मटन खातो, त्यानंतर मग कोंबडी खातो, हो की नाही? पनीर खातो, परत बाळांनो वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी दॅट मीन्स कडधान्य खातो, मग ह्याच्यातून प्रोटीन्स मिळतं. पण हे त्यांच्या बॉडीतलं प्रोटीन झालं. आपल्या बॉडीतलं प्रोटीन हे वेगळं असतं. मग हे जे पण आपण प्रोटीन खातो त्याचं कन्व्हर्जन नंतर आपल्याला हवं त्या प्रोटीनमध्ये केलं जातं. आता ते कसं कन्व्हर्जन आपल्याला हवं त्या प्रोटीनमध्ये केलं जातं ते आता आपण शिकूया. आणि ते हवं त्या फक्त प्रोटीनमध्ये कन्व्हर्जन केलं जात नाही तर त्याचं रूपांतर अमिनो ॲसिड्समध्ये सुद्धा होतं. सो हा जो पण एक पॉईंट आहे तो पॉईंट मला तुमच्या सगळ्यांनी डीपली सांगायचा आहे. ओके बाळांनो तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्या डोळ्यामध्ये बघा बरेचदा पाणी येत असतं तेव्हा आपले डोळे ओले राहतात, आपल्या तोंडामध्ये लाळ येत असते. आपण जेव्हा सुद्धा अन्न खातो त्यावेळेस आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होत असतं, HCl, ओके नाही? त्यानंतर मग पुढे आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये इन्सुलिन सुद्धा मिक्स होत असतं. इन्सुलिन जे कमी पडलं तर डायबिटीज होतो, तुम्ही सगळ्यांना माहित आहे. इव्हन आपल्या बॉडीचा एक कलर असतो, तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही रोज आंघोळ करता त्यावेळेस तुमच्या बॉडीतले जवळजवळ 1 ते 2 थर स्किनचे निघून जातात, सेल निघून जाते, तरी पण तुमच्या बॉडीचा आहे तो रंग आहे तसाच कसं काय राहतो? नवीन रंग काय येत नाही? कारण की आपल्या बॉडीमध्ये सारखं केरेटीन परत मेलॅनिन नावाचं हार्मोन प्रोड्यूस होत असतं. मेलॅनिन की ज्याने तुमच्या बॉडीचा रंग तयार होतो, केरेटीन ज्याने तुमच्या हेअर्सचा रंग तयार होतो. ज्यांच्या हेअर्स मध्ये केरेटीन सगळ्यात जास्त असतं, केरेटीन नावाचं प्रोटीन ज्यांच्या बॉडीमध्ये जास्त असतं त्यांचे हेअर्स ब्लॅक असतात आणि ज्यांच्या बॉडीमध्ये नसतं त्यांचे हेअर्स भुरटे असतात. ओके सो वॉट एव्हर. मग अशा तुमच्या बॉडीमधलं केरेटीन, इन्सुलिन, मॅलेनिन असे डिफरंट प्रोटीन्स असतात. ते आपल्या बॉडीमध्ये नेमके कसे प्रोड्यूस होतात ह्याची प्रोसेस मी तुम्हाला आता शिकवणार आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, प्लीज फोकस या. याच्यामध्ये बाळांनो सगळ्यात पहिल्यांदा आपली बॉडीच हे प्रोटीन फॉर्म करते. सो आपली ही जी पण एखादी बॉडी आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या हेअर्समध्ये बाळांनो तुम्हाला काय करायचं? प्रोटीन प्रोड्यूस करायचंय. सो इथे बाळांनो समजा एका पर्सनचं हेड आहे, ओके, आणि बाळांनो त्याच्या हेअर्समध्ये प्रोटीन करायचं असतो त्याला आपल्याला हेअर्स तर काढावे लागणार, त्याला असं टकला ठेवून चालेल का? आपल्याला नाही. ओके सो बाळांनो ह्याचे हे आहेत हेअर्स. आता कसा हँडसम दिसतोय ना तो? ओके सो बाळांनो हा जो पण आहे व्हॉट एव्हर, ओके, त्याला काय करायचं आहे बाळांनो? तर त्याच्या हेअर्समध्ये क्रिएटिन प्रोड्यूस करायचं आहे, क्रिएटिन. ओके सो क्रिएटिन प्रोड्यूस करण्यासाठी बाळांनो त्याला त्याच्या बॉडीमध्ये काय करावं लागेल? त्याच्या बॉडीतली इथली एक सिंगल सेल घेऊया आपण बाजूला. काय घेऊया बाळांनो? सिंगल सेल. ही जी पण सिंगल सेल असते तुमच्या सगळ्यांना माहित आहे, या सिंगल सेलमध्ये कोण असतात? DNA असतात. कोण असतात बाळांनो? DNA असतात. हे DNA काय करतात? ह्यांच्या बॉडीतून ना एक बाहेर मेसेज टाकतात. आता ही सेल आहे, ह्या सेलमध्ये हा आहे न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA. ह्याच्यातून ना बाळांनो ते एक बाहेर मेसेज पाठवतात. पण बाहेर मेसेज नक्की कुठल्या स्वरूपामध्ये पाठवतात? तर ते बाहेर mRNAच्या स्वरूपामध्ये मेसेज पाठवतात. इकडून बघा बाळांनो ह्याच्यातून हा एक मेसेज आला. ऍक्च्युली हा सेलच्या बाहेर येत नाही, न्यूक्लियसच्या फक्त बाहेर येतो. सो म्हणून मी सेल थोडीशी मोठी काढतो. ओके, हा सेल मधला न्यूक्लियस. ओके, तुम्हाला जर थोडंसं डीपली समजावं म्हणून. आता सगळ्यांनी पुढे पहा. सो हा बाळांनो काय आला? mRNA बाहेर आला. mRNA बघा मी तुम्हाला काय म्हणलं, RNA मध्ये एकच स्टँड असतो, DNA मध्ये डबल स्टँड असतात. हा RNA बाहेर आला. ह्या RNA बोलतानाच काय म्हणलं जातं बाळांनो? mRNA. पुढे खूप महत्वाचा पॉईंट आहे बाळांनो. हा mRNA बाहेर येताना मेसेज घेऊन येतो म्हणून त्याला mRNA म्हणतात. काय घेऊन येतो तो? मेसेज. हा ज्यावेळेस सुद्धा बाहेर येताना बाळांनो मेसेज घेऊन येतो त्यावेळेस त्याला mRNA म्हणतात. ओके, हा बाहेर येताना mRNA मेसेज घेऊन आला की लगेच काय होतं बाळांनो? ही जी प्रोसेस आहे की काय ते प्रोसेस आहे बाळांनो की याच्या बॉडीतून mRNA बाहेर येणे, या प्रोसेसला सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणतात
ती म्हणजेच कोणती प्रोसेस बाळांनो? ट्रान्सक्रिप्शन. बघा, ट्रान्सक्रिप्शन. आणि एकदा का हा मेसेज बाहेर आला बाळांनो की त्याच्यानंतर बाळांनो त्याच्यावर काय होत असतं, तर ह्या मेसेजवर ओके हा जो पण मेसेज आला आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कोडॉन्स येऊन चिकटतात. ट्रिपलेट कोडॉन. ओके, हे बघा असे सपोज टी येऊन चिकटतात. हा जो टी असतो टी येऊन चिकटतात बाळांनो. आणि हा टी येऊन चिकटला की तुम्हाला दिसेल हे एक स्ट्रक्चर डीएनए टाईप स्ट्रक्चर तयार झाल्यासारखं दिसेल. बघा, हे अगोदर असं होता, त्यानंतर त्याला टी येऊन चिकटले. बघा, हे असं स्ट्रक्चर तयार झालं. हे जे पण स्ट्रक्चर तयार होतं त्याला त्यांनी काय म्हणतात बाळांनो? ट्रान्सक्रिप्शनच्या नंतरची प्रोसेस जी पण आहे ती आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन हे सगळं मी तुम्हाला इन डिटेल्स मध्ये शिकवणार आहे. आणि त्याच्यानंतर बाळांनो काय होतं, ज्यावेळेस सुद्धा हे टी येऊन मिळतात त्यावेळेस ते त्यांच्या बॉडीवरचे अमिनो ऍसिड एकमेकांना हे बघा हे असे चेन सारखे एकमेकांना जोडवतात. म्हणजे एक हे जे पण टी येऊन मी चिटकवले त्या प्रत्येकाच्या डोक्यावर आहे ना एक अमिनो ऍसिड असतो. पण ज्यावेळेस ते सगळे एकत्र येतात त्यावेळेस एक मोत्यांच्या माळेसारखं स्ट्रक्चर तयार होतं. लक्षात घ्या, ते कशाचं? अमिनो ऍसिडचं. ह्याच्यावर जो पण मी गोल काढला तो गोल कोण असतो? अमिनो ऍसिडचा असतो. हे सगळे अमिनो ऍसिड एकत्र येतात आणि एक मोत्यांच्या माळेसारखं स्ट्रक्चर दिसून येतं. या मोत्यांच्या माळेलाच नंतर एकत्र होऊन काय तयार होतं बाळांनो? प्रोटीन. यालाच काय म्हणतात बाळांनो? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट तो म्हणजेच कुठला? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन ते म्हणजेच काय? प्रोटीन तयार होणे. आणि हेच ते प्रोटीन की जे नंतर ह्याच्या हेअरमध्ये ट्रान्सफर होतं आणि नंतर ह्याचे हेअर्स ब्लॅक कलरचे दिसू लागतात, म्हणजेच केरेटिन नावाचं प्रोटीन. सेम तसंच मेलॅनिन नावाचं प्रोटीन तयार होतं, ते आपल्या सगळ्या स्किनमध्ये जातं. त्यानंतर आपल्या स्किनचा रंग तयार होतो. ओके, त्यानंतर बाळांनो ज्यांच्या शरीरामध्ये हे मेलॅनिन कमी असतं त्यांचा रंग खूप व्हाईट असतो. ज्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त असतो त्यांचा रंग खूप डार्क असतो. डिपेंड्स, जसं जेवढं मेलॅनिन असेल तसं स्किन मधले व्हॅरिएशन दिसून येतात. त्यानंतर बाळांनो आपल्या माउथमध्ये सुद्धा असेच प्रोटीन तयार होतं. त्याने आपली सलाइवा तयार होते, लाळ तयार होते, ज्यामुळे आपण अन्न पचवू शकतो. आपल्या ब्लडमध्ये पेनक्रियाज म्हणजेच काय बाळांनो मराठीमध्ये त्याला म्हणतो स्वादुपिंड, ते काय करतं? इन्सुलिन नावाचं प्रोटीन प्रोड्यूस करतं. याच प्रोसेसने की ज्याच्यामुळे आपल्या ब्लडमधलं शुगर लेवल मेंटेन होते, ज्यामुळे आपल्याला डायबिटीज होत नाही. कळते सगळ्यांना? मग ही सगळ्या अशा ज्या प्रोसेस आहेत त्या प्रत्येक प्रोटीन तयार करण्यासाठी या 3 फेज मधून जावं लागतं. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. आता ह्या तिन्हीच्या तिन्ही प्रोसेस मला तुम्हाला इन डिटेल्स मध्ये शिकवायचं आहे, पण ते नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाळांनो सगळ्यांनी स्टे ऑन राहा, स्टे कनेक्टेड. माझ्या नेक्स्ट व्हिडिओचा वेट करा. मी लवकरात लवकर तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकणार आहे. ओके, थँक्यू. सगळ्यांनी लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका बाळांनो.